आता ब्रेकनंतर बातमी आहे बीडमधून। परळी कनेरवाडी शिवारातील पपईच्या बागेचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय। दरम्यान पंचनामे न झाल्यानं आणि आर्थिक मदत मिळाली नसल्यानं शेतकरी नवनाथ फड यांनी पपईच्या बागेवर कुऱ्हाड चालवली आहे। 15 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघू की परळी तालुक्यातील कनेरवाडी शिवारामध्ये नवनाथ फड या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये 1 एकरमध्ये पपईची लागवड केली होती। पपईला चांगले पीक आले होते। आता एक 4 ते 5 किलोची पपई आली होती। मात्र या पावसाने संपूर्ण पपई उधळ झाली। आता शेतकऱ्यांनी आता त्याच पपईवर आता कोरडे लिखित चालवण्याचं काम केलेलं आहे। नेमकं त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या लाखोच्या रुपयाचे नुकसान झालेलं आहे। असे आपण शेतकऱ्यांची बोलणी पाहिजे तर किती एकरमध्ये आपण लागवड केली होती? 1 एकरमध्ये किती खर्च झाला होता? आता 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये झालता माझा खर्च। 1.25 लाख रुपये। अरे पाण्यामुळे उद्ध्वस्त गेले, पाण्यानं खलास झालं, उद्ध्वस्त झालं, सगळा बाग पूर्ण गेला माझा। पंचनामे वगैरे काय झाले नाही त्याचे? पंचनामे झाले, पंचनामे आले, कृषी अधिकारी ते म्हणले आमचे फळबागात मोडत नाही, पपई मोडत नाही म्हणले फळबागात। काय अपेक्षा आपली आता? आता अपेक्षा काय, सरकारकडूनच काय देतील ते। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी, बीड।